हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज तुम्हाला मी छान अशा हिरव्या मिरच्यांचा वडा बनवून दाखवणार आहे, ते पण उपवासाचा. मिरच्या बघितल्या, एकदम फ्रेश आणलेल्या आहे आणि जाड असल्यामुळे त्या जास्त तिखट नव्हता. आता मी 1 वाटी साबुदाणा भिजवून ठेवला होता 4 ते 5 तास अगोदर. साबुदाणा भिजवला, 2 बटाटे शिजवून घेतले आणि त्यांना आपण त्याच्यात किसून घेऊया. 2 बटाटे 1 वाटीला 2 बटाटे पुरेसे होऊन जातात. हे बघा, असे बटाटे किसून घेतले. आता बटाटे आणि साबुदाणा हा चांगला मिक्स करून घेऊ हाताच्या साहाय्याने, जेणेकरून ते बाइंडिंग व्हायला हवं म्हणून. दोघांना चांगलं मिक्स करून झाला की हे बघा, आता हाताच्या साहाय्याने मस्त असे छान तयार झाला. आता याच्यात आपण 1 चमचा जिरा घालूया. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. आणि चटणी तुम्हाला जर घालायची असेल थोडं तिखटसाठी तर तुम्ही लाल चटणी घालू शकतात. पण ह्या जाड मिरच्या दिसायला आहेत, पण त्या थोड्या तिखटही होत्या, त्याच्यामुळे मी चटणी काही घातली नाही. 3 ते 4 चमचे जाड शेंगदाण्याचं कूट घातलं. आता हे पूर्ण मिक्स करून घेतलं. हे बघा, छान असं मिक्स होऊन गेलं. आता आपण ह्या मिरच्या स्वच्छ धुवून मध्ये चीर करून घेणार आहोत. असे कापून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पूर्ण मिरचीत बिया कमीच होत्या, त्यामुळे मी बिया काही काढल्या नाही. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही बिया काढू शकतात. आता 2 बटाटे घेतले, त्याच्यात जिरं घातलं, मीठ घातलं आणि 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं जाड कूट घातलं. आता ही फिलिंग आपण हिरवी मिरचींमध्ये भरणार आहोत. याच्यात तुम्ही लाल चटणीही घातली तरी चालेल, पण ऑप्शनल आहे. आणि थोडंसं मीठ घातलं. मिरची थोडी तिखट होती म्हणून मी त्याच्यात चटणी घातलीच नाही. आणि हे बघा, अशी आपण पूर्ण सगळ्या मिरचींमध्ये फिलिंग भरून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. ह्या मिरच्या एकदम ताज्या होत्या आणि छान अशा होत्या, म्हणजे थोड्याशा तिखट होत्या, जास्त फिक्याही नव्हत्या, त्यामुळे एकदम चवीला छान लागत होत्या. हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण मिरचींना फिलिंग भरून घेणार आहोत. आज हे उपवासाचं असल्यामुळे आपल्याला जास्त बटाट्याच्या सारणमध्ये काही दुसरं घालता आलं नाही, जसं धने, बडीशोप वगैरे. ते जर घातलं तर अजून चव वाढली असती, पण आपल्याला हे उपवासाचे बनवायचे होते, त्याच्यामुळे मी फक्त जे उपवासाला चालतं तेवढंच मी टाकलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने फिलिंग तयार झाली. आता आपण जे बटाटा आणि साबुदाण्याचं करून ठेवलं ते लावून आता आपण सर्व मिरचींना कोटेट करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने मिरचीला पूर्ण कोटेट करू. आणि देठ हा वरच दिसायला हवा, जेणेकरून मिरचीचा वडा एकदम छान असा दिसेल. हे बघा, परत पुढचेही याला असंच. साबुदाणे एकदम छान भिजवून गेले होते आणि बटाटे ते मिक्स केल्याने एकदम छान असं बाइंडिंग झालं होतं. हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण मिरचींना छान असे वडे तयार करून घेऊया. आणि हे वडे इतके छान चवीला होते की काय सांगायचं. हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण मिरचींना वडे तयार करून घेतले. मिरची छान जाड असल्यामुळे दिसायलाही छान दिसत होते. हे बघा, झाले की नाही वडे तयार. आता गरम तेल केलं. लोखंडी तव्यात मी तळणार आहे, त्याच्यामुळे तेल टाकलं. तेल असं टाकायचं की मिरची त्याच्यात बुडायला हवे अशी आपल्याला तेल घालायचं आणि मीडियम गॅसवरच तळणार. आणि हे बघा, आपण मिरची टाकले ना, वडे लगेच परतवायचं नाही. थोडं 2 ते 3 मिनटं होऊ द्यायचं, म्हणजे ते सेट होऊन जातं. मग नंतर परतवायचं आणि सगळ्या बाजूने छान असं आपण तळून घेणार आहोत, जेणेकरून छान क्रिस्पी आणि क्रंची व्हायला हवे. त्याच्यामुळे मंद आचेवरच तळायचं, जास्त कमीही नाही, जास्त फुल गॅस पण नाही ठेवायचा. अशा पद्धतीने आपण हे सर्व वडे तयार करून घेणार आहोत. हे बघा, छान असा रंगही बदलला आहे. क्रिस्पी आणि क्रंची असे छान साबुदाण्याचे वडे उपवासाच्या दिवशी आपण केले तर एकदम छान. आणि असं कोणी येणार आहेत किंवा पाहुणे वगैरे, तेव्हाही आपण हे नवीन पद्धतीचे वडे केले तर एकदम दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही छान असतात. हे बघा, आपले सर्व बाजूने वडे हे छान तळले गेले. आणि वडेच नाही तर त्यामधली आतील जी मिरची होती ती सुद्धा छान अशी फ्राय होऊन गेली, कारण आपण जास्त घाई केली नाही. एकदम मिडियम गॅसवर आपण तळून घेतली, त्याच्यामुळे जी मिरची होती आतमध्ये तीही छान अशी शिजून गेली आहे, म्हणजे तळून गेली आणि छान अशी फ्राय झालेली आहे. कारण आपण जर फुल गॅस केला तर वरचं कोटेड हे फक्त तळलं जाईल, पण आतमध्ये मिरची कच्ची राहील. त्यामुळे आपण मिडियम गॅसवर छान असं खरपूस होऊस तर आपण आतूनही बाहेरूनही व्हायला हवं म्हणून आपण तळून घेणार आहोत.
तळताना फक्त एक घाई करायची नाही, आपण जेव्हा टाकतो ना लगेच परतवायचं नाही, थोडा वेळ सेट होऊ द्यायची, त्याच्यानंतर पलटी मारायची मिरचींना. हे बघा अशा पद्धतीने, आणि सर्व बाजूने छान असं आपण तळून घेणार आहोत. आज गणेश चतुर्थी, संकष्ट चतुर्थी असल्यामुळे मी उपवासाच्या निमित्ते हे आज साबुदाण्याचे वडे केले आहेत. तुम्हा सर्वांना कसे वाटले आजचे साबुदाणा वडा किंवा मिरची वडा म्हणा, कसा वाटला तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीस किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. या सर्वांनी मिरची वडे खायला.